मॉर्निंग गाईस, तुझं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही लोक सगळ्यांकडे टी शर्ट्स आहे. सगळ्यांनी कपडे दाखवा आपले. आम्ही मस्त असं सगळे छान असं मॅमचं वाव जी एक्साइटमेंट असते ना की मॅमचं टी शर्ट वाव. फायनली आम्हाला ते टी शर्ट्स वगैरे भेटलेलं आहे. आम्ही खूप जास्त खुश आहे आज. तर आज आमचं स्वतः आम्ही हेअरवर प्रॅक्टिस वगैरे करणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा, तुम्हाला रोज नवीन अपडेट्स भेटणार आहे. तर तुम्ही स्टे ट्यून आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. तर आता आपण भेटू क्लासच्या बाहेर. आपण सगळे आता चाललोय, सगळे रेडी वगैरे झाले छानपैकी. आपण जातो क्लासमध्ये. आता हे लोक सगळे नाश्ता वगैरे करतात. नाश्ता वगैरे करून झाला, सगळेजण आम्ही आलोय. तर थोडंसं फ्रेश वगैरे होतो आता आणि मग चाय बी पिऊन घेतो. तर तुम्ही भेटाच आपल्याला. कंटिन्यू राहा. इथे दूध उकळतंय तर ह्यांच्या फुका मारणे चाललंय. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. फुकत आहे गाय छा. इथे आम्ही लोक मशीन मध्ये चाय करतो. आणि ही मानसी तिथे ही फुकट हा विचारतात मोठ्याने बोलले ही फुकत ना. नाही. मोठ्याने बोलले लाजू नका. तर लाजत का जेव्हा आणि मग झोपा. मग जायचं की नाही बघू. काही त्यांचं अजून काय फिक्स नाही. तर गेलो तर मी व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करेन. आणि यांचं काय चाललंय का पोरीनो. टी शर्ट आपलं टी शर्ट दाखव. रुपाली आपलं टी शर्ट दाखव. बॅक साईड टी शर्ट बघा. ह्याची आपल्याला किती एक्साइटमेंट होती रुपाली सांग. खूप जास्त. आणि यांचा चहा उकळत होता. सगळ्यांना असं वाटलं की ते टी शर्ट काढूच नाही. सारखं ह्याच्यावरच राहा पाण्याला काढा. उद्याचा दिवस घालायचा पण परवा धुवायला टाकणार आहे आम्ही लोक. आणि ह्यांचे चाय बनवण्यासाठी आमच्यासाठी खूप कष्ट करत होते. मम्मी आहेत आमचं. काही वर्षानंतर कोणाच्या तरी सासू होणार आहेत का. अजून लई टाइम आहे बेटा. त्यांची मुलं जाम गोंडस आहे. आणि ही तर आमची रुपाली आहे. बाकी सगळ्या पोरी आतमध्ये टाइमपास करत होत्या. आता सगळे आलोय. तर आम्ही लोक सगळेजण चाललोय जेवायला. हा सगळ्या पोरी. हाय हाय करा माझ्या ब्लॉग मध्ये सगळ्यांनी. ओ कुठे चाललंय. तर आम्ही सगळेजण चाललोय जेवायला. हॉटेल कुठे आहे ते आम्हाला कोणालाच नाही माहिती आहे. चाललंय तोंड घेऊन सगळे. तर आम्ही लोक जेवू वगैरे. ही इकडे एकटी फोटो काढायला आलेली दिसते. ही एकटी खाली फोटो काढायला आली. आम्हाला हॉटेल कोणाला माहिती नाही. आम्ही कुठे चाललोय हॉटेलमध्ये या कुठल्या हॉटेलमध्ये जाणार आहे. जिथे छान जेवण असेल तिकडे जाऊ बघू. फक्त मैत्रीण नाही खात. आता आले तर पैसे नका बघू. एक कॉन्ट्रोल झाल्यावर परफॉर्मन्स कमी येतात. अंडी असेल तर ठीक आहे कंट्रोल. अंडीच नसेल तर ते असं कसं आणि काय. अंडी जर नाही पुरली तर 6 जणींना क्वांटिटी विचारणार ना आपण त्यांना. क्वांटिटी त्याने बोलतात 4 लोक खातील पण तेवढी कोण नाही. आताच पैशाची खमत आहे. करू ना त्यासाठी कॉन्ट्रीब्युशन होणार. सगळे करू जेवढे डिवायडेड बाय किती आहेत आपण तेवढे डिवायडेड होणार. जेवढे पैसे त्याने टाका. आता असं खाऊन बघितलं म्हटलं आता 3,000 3,500 झाली तर 3,500 मध्ये कॉन्ट्री होणार. डिवायडेड बाय 7. थाळी नाही. तुम्ही व्हेज मध्ये आम्ही नॉनव्हेज. आपण नॉनव्हेज वाले ते व्हेज वाले. यांना सर्वात मोठा प्रश्न कोण नॉनव्हेज वाले कोण व्हेज वाले. आता ठीक आहे ना तुम्ही हो आपण सगळे नॉनव्हेज वाले. काही एवढं लहान थोडे समजतं. तर आम्ही लोक सगळे आता जेवायला आलोय. इथे हॉटेल आहे ताई म्हणून. तर आम्ही तिथे सगळे जेवू वगैरे मी स्टार्टर नाही खाणार. मी पण नाही कारण स्टार्टर खाल्लं की मला जेवण जातं. हा माझा वीक पॉइंट आहे. हो मी जेवणच खाईन डायरेक्ट. तुम्हाला घ्यायचं काय तू चिकन 65 त्याबद्दल मला माहिती 6 पीस येतात. हे 2 आपण तिघी आहे. 2 घेतले की हा तर ताईंना पण विचारा पहिला.
ए व्हेज वाले व्हेज वाले वेज वेज जरा यहाँ देखिए. काय खाणार तुम्ही? मोठ्याने बोलाय का नाही ना त्याच्यात. ओरडू नकोस फक्त. स्टार्ट. लिस्ट मेन्यू म्हणायचं का? खाली सिस्टीम नाहीये. त्यांना विचारलं थाळी सिस्टीम आहे की खाली सिस्टीम नाहीये. खूप छान असं आहे हे. सीताई हॉटेल आहे. छान आहे. दिसायला पण खूप सुंदर आहे. बट दिसण्यावर जाऊ नका. रेट पण असेल तेवढं. मग इथं मेन्यू कार्डचं रेट टाका जरा. वोडका रम्मी बियर हेच आहे सगळं. हे आम्ही सगळं कोणत्या पियत नाही. आम्हाला काही आवड नाही याच्यात. अरे हे सगळं हे ड्रिंक्स आहेत. हे दाखवा जरा. हे कसं मेन्यू कार्ड बघू शकता. आपल्या मुंबईमध्ये कसं असतं आणि इथे कसं. काय मागवतो आपण जेवायला. एवढं मोठं हॉटेल आहे गाईज. आणि मेन्यू कार्ड सगळे आणि सगळे सेपरेट आहेत. 400 500 99 900 रुपये असे. अरे बापरे कसं खायचं इथं. काढून नाही आणायचं आम्ही. तर म्हणजे असं हे करा ना. जरा दाखवा ते काय करायचं मला माहित नाही. पहिलं तर काय अभ्यास आहे. आम्ही सगळे खातो. ताई फोनवर बोलतात. हे सगळे तिकडे व्हेज वाले तिकडे बसलेले व्हेज खाणार आहे. आणि आम्ही लोक सगळे आम्ही लोक जेवण वगैरे आलो या हॉटेलमध्ये वगैरे. काय पोरींनो ओ पोरींनो जेवण कसं होतं जरा सांगा. हाय गाईज आम्ही आता जस्ट जेवून बसलोय आणि आमचा डिनर एकदम बकवास. खरं सांगते आवडलेला नाही. व्हेज मध्ये खूप म्हणजे मला टेस्टच नव्हती जेवणाला. खूप असं गोड होतं. माहित नव्हतं. नॉनव्हेज ओके. नॉनव्हेज बेटर ओके बोलू शकतो. ते बेटर पण ठीक आहे. ठीक आहे हो ते टेस्ट होतं नॉनव्हेजला. व्हेज पोरींनी काहीच नाही खाल्लं तर ठीक आहे. आता ऑप्शन नसतं ते लोक थोडी पैसे कमी करणार आहे. सीताई हॉटेल पुण्यामधलं जर तुम्ही आलात तर खरं व्हिजिट नको करा एवढं तुम्हाला सांगेन. आणि बाकी आता आम्ही घरी वगैरे चाललोय. थोडं चालत चालत वॉक करत जेवण पण जिरेल आणि आम्ही घरी पण जाऊ. तर तुम्ही आम्हाला कंटिन्यू. असं नाही की एकदमच घाण होतं पण व्हेजमध्ये खरंच काहीच टेस्ट नव्हती. व्हेज खूप बेकार होतं. अन्नाला असं बोलू नये बट नव्हती टेस्ट नव्हती टेस्ट. आपण पे करते बाबा. कोण पैसे फुकट नाही कमवत इथे. प्रत्येकाला पैसे कमवायचे. म्हणजे हॉटेलवाल्या छोटी ते काय त्यांचा पैसे घेणारच आहे. ते काय पैसे सोडणार थोडी आहेत. तर ओके नॉनव्हेज बेटर. बाकी सगळं ठीक आहे. आता आम्ही सगळे घरी वगैरे चाललोय आणि घरी जाऊन दोघीच जणी घरी आहेत फक्त. त्या दोघींना भेटलोय. आणि बाकी आमचं आता क्लासचं सगळं काम चालू होईल. जे काय आम्हाला होमवर्क वगैरे दिलाय तो होमवर्क चालू होईल. जेवण कसं होतं व्हेज पूर्ण गुजराती टाईप होतं. गुजराती टाईप. आम्ही आता सीताईला गेलो होतो. जर कोणी पुण्यामध्ये असेल त्या हॉटेलला जायचं प्लॅन करत असेल तर अजिबात जाऊ नका. इतकं पानकट जेवण दिलेलं त्यांनी. फुकटचे पैसे वेस्ट होतात तिथे जाऊन. थोडं पण स्पायसी नव्हतं. आम्ही खाल्ले 4 घास देऊन आलो 3000 रुपये. बघा तुमची इच्छा जायचं असेल तर जावा. काही टेस्ट नव्हती. चिकन आपण बेटर बोलू शकतो. बेटर नॉट एकदम बेस्ट पण नाही बेटर. की आपण असं बोलतो ना की खाऊ शकतो भूक लागली आहे म्हणून. तर चिकन एवढी हाऊस होती सगळ्यांना. चिकन 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 खूप दिवस झाले. सगळी हाऊसच गेली आमची. परत आता चिकन खाताना असं खूप विचार करावा लागेल की खाऊ की नको. ठीक आहे चालेल. आता घरी वगैरे जातो आणि भेटू आपण उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. गुड नाईट.